हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बाजार आमटीची रेसिपी। तर ही आमटी सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातली फेमस रेसिपी आहे आणि सोलापूर जिल्ह्यात ही वेगवेगळ्या नावाने देखील ओळखली जाते, जसे की बार्शीची मी आहे तर बार्शीमध्ये याच आमटीला डाळीची आमटी म्हणून देखील ओळखले जाते। तर अतिशय चवदार, अतिशय टेस्टी, पटकन होणारी आणि मेन म्हणजे घरात अवेलेबल असलेलं साहित्य यासाठी लागते। त्यामुळे चला आपण सुरुवात करूयात। बाजार आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत या 5 प्रकारच्या डाळी। त्याचं असं ठराविक प्रमाण नाहीये, पण आपण शक्यतो तुरीची डाळ जी आहे ती थोडीशी जास्त घालणार आहे, चण्याची डाळ थोडीशी कमी। तर ही आमटी एकदम पातळ असते, त्यामुळे आपल्याला डाळी ज्या आहेत त्या थोड्या थोड्याच घ्यायच्या आहेत। तर इथे मी पहिल्यांदा 1 चमचा उडदाची डाळ घेते, 2 चमचे मुगाची डाळ घेते, 2 चमचे मसूरची डाळ, 1 चमचा, जवळपास 1 चमच्यापेक्षा पण कमी थोडीशी चण्याची डाळ। तुरीची डाळ जी आहे ती थोडीशी जास्त घालायची। परत एकदा सांगते, या 5 प्रकारच्या डाळी आपण घेतलेत, मुगाची डाळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ। तर आता ह्या डाळी आपण धुवून घेऊयात स्वच्छ। डाळ स्वच्छ धुवून घेतली की त्यामध्ये नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला आमटी पातळ करायची आहे। आता यामध्ये घालूयात हळद आणि मीठ, त्याचबरोबर 1 चमचा तेल। साधारणतः 4 शिट्ट्यांमध्ये ही डाळ छानपैकी आपली सगळ्या डाळी शिजून निघतील। तोपर्यंत आपण मसाल्यांची तयारी करूयात। ही आमटी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक। तर तवा तापायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घेऊयात। थोडंसं तेल घालूया याच्यामध्ये। खोबरं भाजत आलं की कांदा देखील यामध्येच घालूयात। कांदा आणि खोबरं भाजून झालंय, तर हे थंड होऊ देऊयात आणि नंतर ते मिक्सरला वाटून घेऊयात। तोपर्यंत डाळ देखील आपली शिजून झालेली आहे। पळीने डाळ फेटून घेऊयात चांगली, किंवा रवीने देखील फेटून घेऊ शकता। आपण ही आमटी थोड्याच प्रमाणात बनवतोय, त्यामुळे आपण थोडं डाळी घेतले। तुम्हाला जास्त प्रमाण हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। आता भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण आणि कोथिंबीर, आलं मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। थोडंसं याच्यामध्ये पाणी घालूया, म्हणजे एकजीव वाटण होईल। एकदम एकजीव असं इथे तुम्ही पाहू शकता वाटण बनवून घेतलंय। तर आता आपण फोडणी देऊया आमटीला। जिऱ्याची फोडणी देऊयात तेलामध्ये। आपण इथे काळं तिखट घेतलंय, तर हे सोलापूर जिल्ह्यातलं काळं तिखट आहे, ते सुरुवातीला घालूयात। त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट घालूया। 1 चमचा जास्त होईल, थोडंसं कमी घालूया। तर तेलामध्ये आपण मसाले सुरुवातीला घातलेत, कारण छान अशी तर्री येते त्यामुळे। आता याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया। सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाले करपणार नाहीत। आता वाटणाचं थोडंसं उरलेलं वाटणाचं पाणी बनवलंय ते यामध्ये घालूयात, म्हणजे
छान मसाले आणि वाटण शिजून निघेल आणि तर्री देखील छान येईल. थोडीशी डाळ मी इथे मुलासाठी काढून ठेवली आहे, माझ्या छोट्या मुलासाठी, आणि उरलेल्या डाळीची आता आपण आमटी करूयात. वाटण आता छान आपलं परतून झालंय, त्याच्यामध्ये आता आपण हे डाळ घालूयात शिजलेल्या. त्याचबरोबर पाणी, गरजेपुरतं पाणी जेवढं हवंय क्वांटिटी तेवढं घालू शकता. आता छान मिक्स करून घेऊयात. ही आमटी अशीच पातळ पातळ असते, जास्त घट्ट नसते. ॲक्च्युली ही ह्याच्यापेक्षा पण जास्त पातळ असते, पण आपल्याला क्वांटिटी तेवढीच हवी आहे त्यामुळे आपण थोडीशी घट्ट ठेवली. मंद गॅसवरती ह्याला उकळी येऊ देऊयात, म्हणजे छान अशी फेसाळेल आणि अजून तरी येईल. तर मी सांगायचं विसरले, मीठ मी डाळीतच जास्त टाकलं होतं, त्यामुळे आता मी जस्ट चाकून ते ॲडजस्ट करेल. डाळीत परफेक्ट मीठ पडलं होतं, त्यामुळे आता जास्त मला वाटत नाही लागेल मीठ, पण चवीपुरतं तुम्ही ॲड करू शकता नंतर. तुम्ही पाहू शकता जसं जसं आमटीला उकळी फुटू लागते तसं तसं वरती छान अशी तर्री येते, आणि त्याचमुळे ही आमटी जास्त छान लागते, कारण ही जास्त घट्ट नसते आणि एकदम परफेक्ट रश्श्याची कन्सिस्टन्सी असते. म्हणजे आमटीची कन्सिस्टन्सी देखील इथे पहा किती पातळ आहे, तरी ही अतिशय चवदार लागते. तुम्ही पण ट्राय करा. आमटी छान उकळली, आता गॅस बंद करूयात, नाही तर उतू जाईल. तर आमटी जी आहे ती रेडी झाली आहे. तर ही बाजार आमटी भाकरीसोबत चुरून चुरून खायला जास्त मजा येते, त्याचबरोबर भातासोबत देखील छान लागते, आणि काही जण तर म्हणजे माझ्या घरी माझे हजबंड तर नुसती देखील ती प्यायला अधिक जास्त मजा येते. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.